हरिओम. तर आज इथे मी बनवले आहेत सुपर टेस्टी क्रिस्पी मिक्स डाळीचे हेल्दी पकोडे. तर त्यासाठी इथे मी तूर डाळ, मूग डाळ, उडद डाळ आणि मसूर आणि तांदूळ असे छान भिजत ठेवले होते. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक चिरलेली मिरची, ओलं खोबरं आणि 1 चम्मच जिरा, थोडंसं पाणी घालून असं मी मिक्सरला छान फिरवून घेतलं आहे. इथे आपल्याला बॅटर जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नाही करायचं आहे, मीडियम ठेवायचं आहे. आणि त्यानंतर त्यात आपल्याला कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ, 2 ते 3 चम्मच बेसन आणि भरपूर कोथिंबीर घालून असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. त्यावरती थोडंसं पाणी घालून परत छान असं ढवळून घ्यायचं आहे. कढईमध्ये इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि ते पकोडे छान असे तळायला घेतले आहेत. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळायचे आहेत. इथे माझ्या स्टोरेजच्या प्रॉब्लेममुळे मला इथे सर्व रेकॉर्ड करता नाही आलं. पण तुम्ही बघू शकतात हे पकोडे छान असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट झाले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा अंबदने.